प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू, राज्य अध्यक्ष बापूराव काणे साहेब, महाराष्ट्र राज्य महासचिव तथा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉ रामदासजी खोत साहेब, खजिनदार कविताताई साहेब यांच्या आदेशाने फेब्रुवारी 15 रोजी जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात लोणवाडी आणि धानोरी या 2 गावी आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे। या प्रसंगी शेतकरी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशदादा, जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा उप-अध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे, ज्येष्ठ समाजसेवक सचिन भाऊ उगले, रावेर तालुका अध्यक्ष जितू कोळी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अन्य मान्यवर उपस्थित होते। बोदवड तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार, उप-अध्यक्ष संजू भाऊ, उप-अध्यक्ष मनीषाताई गोंधळी तसेच अन्य पदाधिकारी यांच्यावर बोदवड तालुक्याची दिव्यांग बांधवांच्या बाबतची समस्याबाबत जबाबदारी टाकण्यात आली आहे। बोदवडचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना दिव्यांगचे त्यांच्या हक्काचे कल्याणकारी 5% निधी तथा 50% घरपट्टी माफ आणि 15व्या वित्त आयोगातून सर्व तरतुदी देण्यात याव्यात तसे निवेदन देण्यात आले आहे। संपूर्ण दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचे योजनाचे बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाने संपूर्ण बोदवड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। जय प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जळगाव जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते। जितू कोळी, दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, रावेर। आमची एकच विनंती आहे, जर तुम्ही गोरगरीब अन्याय करत असेल आम्ही स्वतः तुमच्यावर अन्याय करायला घाबरणार नाही। आम्हाला एकच विनंती आहे की जे ग्रामसेवक आहे यांच्याकडे जी खरी आकडे देताना पुढच्या वेळेस जर मीटिंग घेत असेल आमच्या लोकप्रतिनिधी कोणत्या कार्यकर्त्याला बोलवा आणि ह्या व्हिडिओ आणि आपल्या ग्रामसेवकांनी जर वेळेवर काम नाही केलं तर त्यांचा पगार बंद करा। जर त्यांचा पगार नाही बंद करता आला तर आम्ही तुमचा पगार बंद करू, एवढी विनंती करतो आणि थांबतो। साहेब आपली प्रतिक्रिया सांगा साहेब। मी उद्या ग्रामसेवकांची मीटिंग लावतो आणि त्याचे हे निधी खर्च करण्याबद्दल सूचना देतो। धन्यवाद।